हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आईसाहेब, धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो। सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर स्थानापन्न असणारे आमचे कन्सेसर मानववाट निर्मितचे सर्वसर्वा व मानववाट निर्मितची मुलुक मैदान तो समीर भाऊ खान सर व समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज व्यासपीठाने विषय दिलेला आहे की सकारात्मक विचार। खरंच आपण आयुष्य जगत असताना, या जीवनात वावरत असताना आपल्याला जर सकारात्मक विचार जर असतील तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो। कारण का जर तुमचे नकारात्मक विचार असेल ना तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही। कारण का कुठलीही गोष्ट माहिती आहे का, जर आज अंधार पडला म्हणून काय उद्या उजाडणार नाही असं नाही, उद्या उजाडणार आहेच, परंतु त्या अंधाराला भिवून उद्या उजाडणार नाही म्हणून थांबणं म्हणजे चुकीचं आहे। हा नकारात्मक गोष्ट आहे। त्यामुळे प्रत्येक वेळेला संकट येतील, त्या संकटाला सांगा माहिती आहे का की आज ना उद्या मी ह्या संकटावर मात करीन। आपल्या स्वतःत आत्मविश्वास निर्माण करा, सकारात्मक विचार करा। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेला ही जहागिरी भेटली होती, ही जहागिरी म्हणजे असं एवढं मोठं हे नव्हतं। या जहागिरीवर मुदार जगदेवानं आदिलशाहीचा सरदार त्याने गाढवाचा नांगर फिरवला होता, पुणे जाळून बेचिराग केलं होतं आणि याच्यावर पहार राहून तुटकी चपलार ठेवली होती आणि सांगितलं होतं इथं कोण येईल त्याचा निर्वंश होईल। परंतु शिवाजी महाराजांनी आणि जिजाबाईंनी सकारात्मक विचार ठेवला, इथली पहार काढली आणि इथं सोन्याचा नांगर फिरवला। सोन्याचा नांगर फिरवला, इथली जमीन नांगरली, त्याचबरोबर लोकांची डोकी नांगरली, त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात सकारात्मक विचाराची पेरणी केली। या लोकांना इथं सकारात्मक ठेवलं म्हणून आज स्वराज्यासाठी ती कामी आली। तर प्रत्येक जण, कारण का स्वराज्य घडलं या वेळेला म्हणजे असं तसं झालं नाही। प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मिळवताना काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी येत नाही। आपण जमिनीत जरी एक बी पेरू त्यावेळेला आपल्याला 10, 12, 20, 25 बियाची कणसं भेटतात। हे असंच आहे। ज्या वेळेला स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी त्यावर कित्येक संकट आली। अफजल खान 35,000चं सैन्य घेऊन आला होता। त्यावेळेला येताना सगळी गावं जाळत होता, लोकांना मारत होता, परंतु शिवाजी महाराजांनी ह्या 35,000 सैन्यांना भिवून लपले नाही, तर त्यांनी विचार केला। नुसता विचार नाही केला तर सकारात्मक विचार केला। योग्य वेळी योग्य ठिकाणी अफजल खानाला आणून कोथळा काढला, त्याच्या वाईट विचाराचा कोथळा काढला आणि सत्विचाराचा प्रतापगडावर प्रताप निर्माण केला। हे सकारात्मक विचाराचं वय आहे। आज आपण पाहतो कित्येक लोक जरा नैराश्य आले की स्वतःला संपवून ते घेतात, म्हणजे हे सर्वसामान्य तर आहेत। भैयू महाराज सारखे, आज संत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे, त्यांनीही स्वतःला संपवलं। आज 30-35 लाख म्हणजे जास्त नव्हतं, परंतु त्यांनी सकारात्मक विचार ठेवला असता तर ते कर्ज फिटलं असतं आणि त्या संकटातून बाहेर पडले असते। शिवाजी महाराजांच्या वेळेला पुरंदरचा तह केला, ह्या दिलेल खानाला आणि मिर्झा राजांनी 23 किल्ले आणि 4 लाख होणाचा प्रदेश त्यावेळेला दिला आणि शिवाजी महाराजांच्याकडे किती मोजके 10 ते 12 किल्ले राहिले होते। म्हणून शिवाजी महाराज खचले नाहीत, त्यांनी सकारात्मक विचार केला। त्यांना लोक म्हणायचे तर आता आग्र्याला जाणार आहे शिवाजी महाराज म्हणजे ते पुन्हा हे येणार आहे, लोकांना माहिती होतं, परंतु शिवाजी महाराजांच्या मनात सकारात्मक विचार होते। 9-8 वर्षाच्या मुलाला घेऊन ते आग्र्याला गेले आणि आग्र्याला गेल्यानंतर तिथला एकही सैन्य गमवला नाही आणि एकही मावळा तिथं राहून दिला नाही, सगळ्यांना सुखरूप स्वराज्यात आणलं। हे का घडू शकलं? कारण का त्यांच्याकडे सकारात्मक विचार होता। हा सकारात्मक विचार आपल्याही मनात आणला पाहिजे। आज आपण कर्जबाजारी असो, आज आपल्याला अडचणी असतील, मानसिक असतील, कुठल्याही असतील, आज आपण आजारी आहे म्हणून आपण नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार, कारण का विझलो आज जरी मी हा अंत माझा नाही, पेठेन मी नव्याने हा सामर्थ्य व्यर्थ नाही। आज आता क्षणभराचं दुःख म्हणजे पुढचा काळभर दुःख नाही, या अंधारानंतर उजेड, रात्रीनंतर सकाळ आणि सकाळनंतर रात्र, हे दुःखाचं आणि सुखाचं हे ऊन पावसाचं चक्र चालतच राहणार आहे। पाऊस आला म्हणून घरात बसायचं नाही, छत्री घ्या आणि त्या पावसात संकटरूपी पावसातून बाहेर पडा आणि त्या उन्हाची वाट बघा। सांगण्याचं तात्पर्य काय आहे, संकट येतच राहणार। आज माणूस आहे त्याला गरज आहे त्याला काही नाही काहीतरी अडचणी आहेत। ज्याला अडचण आहे
तोच त्यातून मार्ग शोधतो आणि जो मार्ग शोधतो तोच ते यशस्वी होतो. सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण सकारात्मक राहूया. आपल्या दैनंदिन जीवनात, व्यावहारिक जीवनात, कौटुंबिक जीवनात आपल्याला संकट येतील, त्यातून आपण नकारात्मक जाऊ नका. आपण सकारात्मक गोष्टीचा विचार करूया, सर्व काही ठीक होईल. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण का, आपण स्वतः खचला ना तर तुम्हाला कुठलाच डॉक्टर तुम्ही बरा करू शकत नाही. तर तुम्ही जर स्वतःच हे केलं ना तर कुठलंच औषध तुम्हाला मारू शकत नाही. हे इतिहास आहे. आज जो जगातला शास्त्रज्ञ कुठला, हेनरी स्पेस का कोणतरी, नाव माझ्या लक्षात नाही,